We're following breaking news from Germany this morning. Police say thieves have gotten away with a bank heist that appears to be worth millions, and it's setting off an angry reaction from people who had their savings in the vault. जर्मनी शिस्त, सुरक्षा आणि विश्वासाचे प्रतीक मानला जाणारा देश. पण 2025च्या शेवटच्या आठवड्यात या जर्मनीमध्ये अशी घटना घडली जिने संपूर्ण युरोपला हादरवून टाकले. जर्मन पोलीस, AP न्यूज यांसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार वेस्टर्न जर्मनीमधील ग्लेनशेन शहरात स्पार्कचे बँकच्या ब्युरो ब्रांचमध्ये एक अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी बँक हाइस्ट करण्यात आली. ही चोरी 27 डिसेंबर 2025 दरम्यान घडली. मात्र तिचा उलगडा झाला 29 डिसेंबरला, जेव्हा अचानक बँकचा फायर अलार्म ऍक्टिव्हेट झाला. फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जे दृश्य समोर आले ते जर्मनीच्या बँकिंग हिस्ट्रीमधील सर्वात धक्कादायक दृश्यांपैकी एक होते. ॲज पर जर्मन पोलीस, चोरांनी बँकेचा मेन एंट्रन्स वापरलेलाच नव्हता. इन्स्टेड त्यांनी शेजारी असलेल्या पार्किंग गॅरेजमधून बँकेच्या बेसमेंट वॉलपर्यंत पोहोचण्यासाठी एक जाड कॉन्क्रीट आणि मार्बलची भिंत इंडस्ट्रियल ड्रिलिंग मशिनरी वापरून फोडली होती. तपास अधिकाऱ्यांच्या मते ही चोरी साधी नव्हती. भिंत फोडण्यासाठी वापरण्यात आलेली मशिनरी ही हेवी ग्रेड आणि प्रोफेशनल होती, जी सामान्य चोरांच्या आवाक्याच्या बाहेरची होती. वॉर्डमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर चोरांनी एका मागोमाग एक जवळपास 3000 सेफ डिपॉझिट फोडल्या. बॉक्समध्ये रोख रक्कम, सोने, हिरे, महागडे दागिने, महत्त्वाचे कागदपत्रे आणि काहींसाठी आयुष्यभर जपलेल्या आठवणी होत्या. आता प्रश्न आहे की चोरी किती मोठी होती. ॲज पर इनिशियल पोलीस एस्टिमेट रिपोर्ट बाय रूटर्स, किमान 10 मिलियन युरोची चोरी कन्फर्म आहे. ॲज पर AP न्यूज अँड जर्मन पोलीस मीडियाच्या मते ॲक्च्युअल नुकसान हे 30 मिलियन युरोपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. काही इंटरनॅशनल रिपोर्ट्स तर हा आकडा 90 मिलियन युरोपर्यंत जाऊ शकतो असे सांगतात. म्हणजे ही चोरी जर्मनीच्या मॉडर्न हिस्ट्रीमधील वन ऑफ द बिगेस्ट बँक वॉल्ट हाइस्ट ठरू शकते. या घटनेचा सर्वात जास्त मोठा धक्का बसलाय तो सामान्य जनतेला. लोकल अथॉरिटीजच्या माहितीनुसार 2700 कस्टमर या चोरीमुळे प्रभावित झाले आहेत. चोरीची बातमी बाहेर येताच बँकेच्या बाहेर लोकांची गर्दी जमा झाली. आम्हाला आमचे सेफ डिपॉझिट उघडू द्या, आमचे काय झाले ते सांगा, अशा घोषणा परिसरात ऐकू येत होत्या. अनेकांनी आपलं रिटायरमेंट सेव्हिंग, लग्नाचे दागिने आणि पिढ्यानपिढ्या जपलेला भावनिक वारसा या सेफ डिपॉझिट बॉक्स मध्ये ठेवला होता. तसे बँकेने ऑफिशियल रिपोर्ट मध्ये सांगितले, जर्मन बँकिंग रूल्स नुसार प्रत्येक सेफ डिपॉझिटवर साधारण 10,300 युरोज इतका बेसिक इन्शुरन्स कव्हर आहे. त्यापेक्षा जास्त मूल्याच्या वस्तूंवर कस्टमरनी इंडिपेंडंट इन्शुरन्स करणे आवश्यक होते. यामुळे अनेकांचे ऍक्च्युअल नुकसान हे इन्शुरन्स कव्हर पेक्षा कितपत पटीने जास्त आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेशन अजूनही सुरू आहे. जर्मन पोलीसच्या प्रेस ब्रीफिंग नुसार सीसीटीव्ही फुटेज, पार्किंग गॅरेज मधील एंट्री एक्झिट रेकॉर्ड्स, व्हेइकल मूवमेंट डेटा आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तपासले जात आहेत. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये तर ब्लॅक ऑडी RS6 आणि चोरीच्या नंबर प्लेट वापरण्यात जाण्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीस स्पष्ट सांगतात, सध्या कोणालाही अटक झालेली नाही आणि कोणाचेही नाव ऑफिशियली जाहीर करण्यात आलेले नाही. आंतरराष्ट्रीय मीडियाने या चोरीची तुलना ओशन 11 स्टाईल हाइस्ट अशी केली आहे. क्रिसमस हॉलिडेज, कमी स्टाफ प्रेझेन्स आणि सायलेंट एक्झिक्युशन. तपास अधिकाऱ्यांच्या मते हा गुन्हा अत्यंत बारकाईने आखलेला होता. ही फक्त एक बँक चोरी नाही, हा एक इशारा आहे. आज संपूर्ण युरोप एकच प्रश्न विचारत आहे, बँकांमधील सुरक्षा यंत्रणा खरंच सुरक्षित आहे का? ग्राहकांचे विश्वास टिकवता येईल? ही चोर केव्हा सापडली जातील? ही चोरी बँकिंग सिक्युरिटी सिस्टमचा चेहरा मोहरा बदलू शकते. या घटनेबद्दल अजून तरी एवढीच माहिती अवेलेबल आहे. पुढे काही इम्प्रूव्हमेंट किंवा काही अपडेट आले तर त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता.